तरी मी त्या डॉक्टरना सांगत होतो, त्या सिनियर डॉक्टरला फोन लावून द्या, मी बोलतो त्यांच्याशी. दर 2 दिवसांनी यांना परदेशी जायला वेळ आहे. पेशंटच्या जीवाचं इकडे काही बरं वाईट झालं तरी त्यांना काही फरक पडत नाही. जा वामन, त्या डॉक्टरना फोन लाव, मी बोलतो. मी डॉक्टर श्रद्धा कामत. ऍक्च्युली आता आम्ही तुमच्याच विषयी बोलत होतो. आणि काय बोलत होतात हेही ऐकलंय मी. सॉरी डॉक्टर. बट इट्स ओके. माझ्या मुलीला बहुधा आय नो अबाउट द केस. डॉक्टर मानेंशी माझं बोलणं झालंय. त्यांनी मला सगळी परिस्थिती नीट समजावून सांगितली. डॉक्टर, आमच्या अमृताला. मिस्टर किल्लेदार, मी डॉक्टर आहे, परमेश्वर नाही. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. माझ्यावर विश्वास ठेवा. हॅलो मॅडम, केस पेपर रेडी आहेत, एकदा पाहून घ्या. नाही, मला जरा आधी पेशंटला बघायचंय, त्यानंतर आपण आपले डिसिजन्स घेऊया. ओके मॅडम. चला दिस वे. या. कुठे जाऊन बसली कोण असतो? इथे मी आला क्रमावती गाजवून. जे काम सांगते ना त्याचं उलटच काम करता. ते जालिम औषध कोणाच्या दुधात घातलं होतं? कोणाचे म्हणजे जानकीच्या आणि कोणाच्या? हो का? अमृता ते दूध प्यायली आणि आता हॉस्पिटलमध्ये पडली. मला एक कळत नाही, मी जानकीच्या दुधामध्ये औषध टाकलं होतं, ते मायला अमृताच्या दुधामध्ये कसं काय गेलं? भुताटकी तर नाही ना झाली? आज ना मी खूप खूप खुश आहे, कारण आज माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट्स आलेत. आज मी पहिल्यांदा माझ्या बाळाची हालचाल पाहिली. इंगलेसे हात, इंगलेसे पाय, हे वेगळाच अनुभव होता ग तो. पण खरंच खूप छान वाटलं. या चित्रगुप्ताच्या काय नशीब बनवले, एक काम धडवत नाही बघा. कोण चित्रगुप्त आणि तुमच्या नशिबाची त्याचा काय संबंध? माझे वडील होते, त्यांचं नाव होतं चित्रगुप्त. आणि तुला काय करायचं ग बस. एक तरी तर मला काय करावं सुधरत नाही. मला हेच कळलं असं झाले, जानकीचा दुधाचा ग्लास अमृतानं कसं काय प्यायला? हा ना, बिचारी लई वाईट झालं तिचं. तिला तर नवरा बी नाही, दुसरं पोर व्हायला. हे नाटक करू नको. तू काय माझ्यावर पाळत ठेवून असते ग? मी पाळत ठेवते तुमच्यावर? मला काय गरज पडली तुमच्यावर पाळत ठेवायची? 2 कानाखाली आवाज काढी नाहील्या वहिनीने सांगितले मला. आमचं सगळं बोलणं चोरून ऐकते ना तू? त्याला काही पाळत ठेवणं म्हणत नाही. जाता जाता कानावर पडलं माझ्या. कानावर पडले ना ते डोक्यातनं बाहेर काढायला. एक कानाखाली जाळ काढला की नाही भस्कन बाहेर जाईल सगळं. तिथं हाती काही लागलं नाही म्हणून इथं माझ्यावर येऊन डाफरताय. तो ग्लास मला काही माहिती नसताना सुद्धा मी जानकीच्या खोलीत नेऊन ठेवला होता, माहितीये का? हॅलो. हॅलो, मी युगंधरा सरतापे बोलतीये. कोण बोलतंय? युगंधरा सरतापे. तुम्ही माझा आवाज नाही ओळखला? अहिल्या किल्लेदार बोलतीयस का? अरे वा, अजून ओळख पटते म्हटलं पाहिजे. अहिल्या, अमृता कशी आहे? अगं मी सकाळपासून फोन करते तिला, ती फोनच उचलत नाहीये. मगाशी फोन केला तेव्हा जानकी म्हणाली तिची तब्येत बरी नाहीये. खूप बरं वाटत नाहीये का तिला? म्हणजे तुम्हाला काही माहित नाहीये? माहिती नाहीये का म्हणजे? अहिल्या, नेमकं काय झालं स्पष्टपणे बोलशील का प्लीज? मला वाटलं एव्हाना तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला असाल. हॉस्पिटल? का? अहो का म्हणजे काय? तुम्हाला खरंच काहीच माहित नाहीये? अहिल्या प्लीज पटकन सांग काय झालंय ते. अहो सकाळी अमृताची तब्येत खूप बिघडली होती म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. काय?